मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील बदलाला स्थगिती दिली। त्यानंतर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने RTA प्रवेशासाठी राबवली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे। यामुळे गोरगरीब विद्यार्थी चांगल्या शाळेत शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे, तर शिक्षण संस्थांकडून पैसे भरण्याचा तगादा लावला जातोय। म्हणून या प्रश्नी पालकांमधील संभ्रमावस्था दूर व्हावी, यावर तोडगा काढण्यात यावा, यासाठी आज कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गट शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी व शिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेरकर यांनी कायदा संदर्भात व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती देऊन कोणताही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलं। तर शिक्षण उपसंचालक महेश चोते यांनी संस्थाचालक व पालकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या। याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं। दरम्यान यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गट उपनेते संजय पवार यांनी RT कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रत्येकाने समन्वय ठेवावा, कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। त्याचबरोबर संस्था चालकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले पैसे 1800 कोटी रुपये देयक आहेत, त्यासाठी पाठपुरावा करणार असं सांगितलं। अनेक संस्था चालकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या, तर ज्या संस्था चालकांनी आपले ऑडिट रिपोर्ट न दिल्यामुळे शासनाकडून पैसे वर्ग न केले असल्याचे शेरकर मॅडम यांनी सांगितलं। या बैठकीला विजय देवणे, रविकिरण इंगोले, हर्षल सुर्वे, मंजित माने यांच्यासह संस्था चालक पालक उपस्थित होते।